बिगिनर जर्नीच्या या नवीन भागात आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत. आज आपल्या सोबत आहेत भाग्यश्री कुलकर्णी. त्यांनी लेटेस्टली बेसिकचा वर्कशॉप केला होता. त्यांचं आपल्याबद्दलचं मत जाणून घेऊया. नमस्कार भाग्यश्री मॅम. नमस्कार. नमस्कार. अ, तुमचा बेसिक करण्याचा उद्दिष्ट काय होता मॅम? बेसिक करण्याचं उद्दिष्ट माझ्या मैत्रिणींनी हा कोर्स केला आणि मला खूप उत्सुकता होती की नक्की असे काय टेक्निक्स आहेत की ज्याच्यामुळे खरंच पेशंटला बरं वाटतं. ही उत्सुकता होती आणि म्हणून मी त्या कोर्सला अप्लाय केलं. आता तुम्ही 1 मंथ प्रॅक्टिस केली आहे, 1 महिन्याची पूर्ण प्रॅक्टिस अमोल्स वेलबिंगने तुम्हाला दिली आहे. त्याच्यात तुम्हाला कसं वाटतंय? तुम्हाला हिलिंग करता येते का? किंवा काही टेक्निक्स आहेत ज्या प्राणिक हिलिंग मध्ये आहेत बेसिक मध्ये, त्या तुम्हाला सगळ्या कळल्यात का? हो, सरांचं शिकवणं खूप छान होतं, त्याच्यामुळे सगळ्या टेक्निक्स अगदी व्यवस्थित कळल्या होत्या. आणि संकेत सरांनी पण म्हणजे अमोल सरांनी शिकवलं होतंच आणि संकेत सरांनी पण प्रॅक्टिस घेतलेलीच होती, त्याच्यामुळे प्रॅक्टिस अगदी व्यवस्थित झाली. टेक्निक सगळे व्यवस्थित कळले आणि जेव्हा ते मी स्वतःवर अप्लाय करते तेव्हा मला खूप छान वाटतं आणि म्हणजे मला छान वाटतं. तुम्ही त्या टेक्निकचा वापर करून कुणाला बरं केलंय का? किंवा कुणाला हिलिंग दिली आहे का? मी घरातल्याच फॅमिली मेंबर्स जे आहे त्यांच्यावर हिलिंग करण्याचा हल्ली प्रयत्न करते. सुरुवातीला जेव्हा मी टेक्निक शिकली होती तेव्हा मी माझ्या बहिणीवर प्रयोग केला होता. तिची टाच खूप दुखत होती आणि मला म्हणाली की माझी टाच खूप दुखते आहे, तर मी तिला म्हटलं मी असं असं हिलिंगचा प्रोग्राम केलेला आहे तर आपण करून बघूया. ती पण त्या गोष्टीला तयार झाली आणि मी तिला हिलिंग केलं. तिची टाच ती जी पाय न टेकवता चालू म्हणजे पाय न टेकवता ती चालूही शकत नव्हती, तर तिला ते बरं वाटायला लागलं आणि ती पाय टेकवून म्हणजे टाच टेकवून चालायला लागली. तर मला आधी हो. असं वाटलं, मी तिला विचारलं तुला बरं वाटतंय का, तर ती हो म्हणाली. तर नॅचरली मला असं वाटलं की माझी बहीण आहे तर ती मला की हा ऑब्विस म्हणजे नाही मला म्हणून. चांगलं वाटलं म्हणून की हा हो. ती हो सांगते आहे म्हणून. पण नाही, ती खरंच ती मला म्हणाली, म्हणजे मी पण ऑब्झर्व केलं आणि ती पण म्हणाली की मी तुला नाही खोटं सांगत आहे, मला खरंच बरं वाटतंय आणि मी चालू शकते. सो आ, माझा अजून त्याच्यावर मग थोडा विश्वास बसला की नाही, हे जे काय आहे आपण करतो आहोत ते प्रॉपर आहे आणि प्रॉपर वेनी होत आहे. मेन ते आहे की टेक्निक शिकल्यानंतर ते प्रॉपर वेनी होत आहे की नाही हे पण सरांकडनं व्यवस्थित गाईड केल्यामुळे ते आलं लक्षात आणि हा नक्कीच तुमचा हा एक्सपिरियन्स खरंच चांगला होता. अशाच एक्सपिरियन्ससाठी आमच्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद. धन्यवाद.